संजयराव वाटाणे, अंजनगाव सुरजी। आज आमच्या आदित्य कोचिंग क्लासेस म्हणजेच मंजित राऊत सर आणि स्नेहा राऊत मॅडम यांच्या कोचिंग क्लासेसची ही पालक सभा आहे आणि सांगताना आनंद होतो आहे की आपल्या अंजनगाव सुरजीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी कोचिंग क्लासेसची पेरेंट्स मीटिंग ही पहिलीच असेल असं मला असं वाटते। कारण की आतापर्यंत तरी माझी मुलगी सुद्धा 10वीहून 12वी झालेली आहे, पण कोचिंग क्लासेसची पालक सभा मी अजूनपर्यंत पाहिलेली नाही। मला तरी असं वाटते की इतिहास जमा अशी गोष्ट ही आहे की कोचिंग क्लासेसची पालक सभा इथे आहे आणि पालक सभेचा उद्देश असा होता की सरांकडे जे आमची मुलं 7व्या वर्गाला येतात, 7व्या वर्गासाठी आम्ही सायन्स मॅथ ची कोचिंग क्लासेस लावलेले आहेत। तर आमची मुलं आम्ही सरांकडे कोचिंगसाठी जी पाठवतो आहे तर त्याचा मेन उद्देश आहे की आम्ही ही NCERTची बुक्स आहेत, या NCERTच्या जो सिलेबस आहे त्या सिलेबससाठी आम्ही सरांकडे मुलांना कोचिंगसाठी पाठवतो आहे। आणि कोचिंग म्हटल्यापेक्षा एक अभ्यास आहे, अभ्यासाची देवाणघेवाण सर करतात। कारण की कोचिंगमध्ये खूप स्ट्रिक्टली असते, या क्लासमध्ये असं काहीच नाही, ते खूप हसत खेळत आमची मुलं शिकतात आणि सांगताना आनंद होतो आहे की आज मुलं चांगल्या लेवलवर आहेत, बऱ्यापैकी त्यांची अचिव्हमेंट्स आहेत, ऑलिम्पियाडमध्ये सुद्धा ते सिलेक्ट होत आहेत। पण आज या पॅरेंट्स मीटिंगचा उद्देश एक होता की इथे भरपूर शाळेमधून मुलं एकत्र येतात आणि प्रत्येक शाळेचं जे मॅथ सायन्सचं बुक आहे ना ते वेगळं आहे आणि ते वेगळं असताना या लोकांना त्याला एकत्र करायला थोडं जड जात आहे आणि पॅरेंट्सच्या अपेक्षा असतात। आपल्याला माहिती की पॅरेंट्सच्या अपेक्षा खूप असतात, हाही झालं पाहिजे तोही झालं पाहिजे, म्हणून हे सगळं डोंगर एका ठिकाणी आणण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचे एक औचित्य आहे। आणि आज आम्ही सरांना एक फायनल सांगितलं आहे की आम्ही फक्त NCERTचे क्लासेस तुमच्याकडे लावले आहेत आणि मी तर सगळ्या पॅरेंट्सला सांगते की जर तुम्हाला आपल्या मुलाला घडवायचं असेल तर CBSE पॅटर्ननुसार आपण जे मुलांचं घेऊ इच्छितो तर CBSE म्हणजे काय असतं, NCERTची ही बुक्स, या बुक्समध्ये जर आपल्याला आपल्या मुलांना घडवायचं असेल तर आपल्याला याच बुक्ससोबत चालावं लागेल असं मला वाटते। आणि सरांसाठी तर मला खूपच काही सांगायचं वाटेल तर जीवनाचे जे काही सार आहे ते सगळं सर आपल्या मुलांना देत आहे। ज्या गोष्टी आपण आपल्या मुलांसोबत सहज बोलत नाही ते सहज हे यांच्याकडून शिकत आहे, म्हणजे जीवन या अभ्यासी पुस्तकी ज्ञानासोबत ते जीवन कौशल्य सुद्धा शिकत आहे, हा आनंद होत आहे। आणि आपण नेहमी म्हणतो की केल्याने होत आहे हे आधी केलेची पाहिजे, तर पॅरेंट्स म्हणून एक आई वडील म्हणून आपण एक असं ठरवायला पाहिजे की आपण काय करावं। सतत आपण मुलांच्या मागे लागून जर या पुस्तकांच्याच मागे लागलं तर ती अचिव्हमेंट्स आपल्याला शक्य होणार नाही आणि जे आपण पुढे म्हणतो की मुलं जे सक्सेस घेत नाही किंवा डिप्रेशनमध्ये जातात किंवा काही प्रकार येतात तर असं होऊ नये म्हणून आपण त्यांच्याशी एक चांगलं कॉम्बिनेशन करून आपल्या मुलांना घडवू शकतो। आणि शेवटी एकच सांगायचं वाटते की या 2 माणसांसाठी यांनी एक व्रत हाती घेतलंय कि माना कि जहाँ को गुलशन तो नहीं बना सकते, माना कि जहाँ को गुलशन तो नहीं बना सकते, लेकिन जहाँ से गुजरे हम कांटे तो हटा सकते हैं, कांटे तो हटा सकते हैं। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की बा हे काही आम्ही खूप सुंदर बनवण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याच्यामध्ये आमचं काही सगळं सक्सेसच होईल असं नाही, पण ज्या ज्या अडचणी आम्हाला येत आहेत, ज्या ज्या अडचणी तुम्हाला येत आहेत त्या अडचणी काट्यारूपी असणाऱ्या अडचणी सोडवण्याचा जे 2 माणसं प्रयत्न करत आहेत त्या 2 माणसांचं खरंच आपल्या काकांच्या मदतीने अभिनंदन करू इच्छिते। आणि आज ही जी पहिली काही न भूतो न भविष्याची अशी जी काही सभा झाली आहे त्या सभेचं खरंच मला एक कुतूहल वाटलं होतं की काय असेल या सभेमध्ये, तर या सभेमध्ये मला सहभागी नमस्कार, मी वैशाली लक्ष्मीकांत शिंदे। आता ज्या वैशालीताई बोलल्या त्या सर्व त्यांच्या ज्या मताला मी सहमत आहे आणि मॅडम जे म्हटल्या की जे NCERTचे बुक्स ते आपले क्लासेस इथं अंजनगावमध्ये सुरू होत आहेत झालेले आहेत
आणि माझी अशी इच्छा आहे, सर्व पालकांना सांगू इच्छिते की मी जे आता 8th 9th मध्ये जे मुलं जाणार आहेत आमचे, जी 7th बॅच चालू आहे, 8th 9th 10thला पण मला NCERTचेच क्लासेस सर्व पालकांनी लावावे अशी माझी पण इच्छा आहे. आणि वैशाली मॅडमनी जे सांगितलं की स्नेहा मॅडम सर म्हणजे सर जे क्लासेस घेत आहेत ते खरोखरच अंजनगावमध्ये NCERTचे क्लासेस जे आहेत ते एक नाविन्यतापूर्ण गोष्ट आहे. आणि माझी सर्व पालकांना विनंती आहे की आपण पुढल्या वर्षी पण NCERTच्या क्लासेसला जास्त मान्यता द्यावी. स्टेट बोर्डच्या सिलेबसपेक्षा CBSEचा जो सिलेबस आहे तो आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खरंच खूप चांगला आहे. आणि मंचित सर त्यासाठी आपल्या मुलांना तयार करत आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन. आणि सर्व पालकांनी त्यांच्या क्लासेसला पूर्णपणे पाठिंबा द्यावा. वीरचे पप्पा हे आदित्य कोचिंग क्लासेसची मीटिंग होती आज. या मीटिंगमध्ये कोणता अभ्यास घ्यायचा म्हणून आज त्या विषयावर चर्चा झाली. आमचे मंचित राऊत सर आणि स्नेहा मॅडम राऊत मॅडम या ट्युशन घेतात. यामध्ये NCERT हे जे विषय आहे, NCERT मॅथ्स आणि NCERT सायन्स, त्या NCERT सायन्समधला हे पहिली अंजनगावचे ट्युशन आहे. आणि NCERTचा अभ्यासासाठी अंजनगावमध्ये हे सोय यांनी करून दिली, त्याबद्दल यांचे मी खूप आभारी आहे. त्यासाठी आम्हाला अमरावती वगैरे अकोला इथं जायची व्यवस्था म्हणजे जायचं काम नाही केली. NCERTचा अभ्यास इथंच त्यांनी क्लासेस चालू केले. तर माझं असं मत आहे की ज्या पॅरेंट्सना जागरूक पॅरेंट्स आहेत त्यांनी NCERTचे क्लासेस लावले पाहिजे. बाकी ट्युशनचं ते शाळेत अभ्यास घेऊनच राहिले आणि मार्क कमी पडले तरी चालेल आपल्याला, पण NCERT हे फार महत्त्वाचं आहे की जे 11वी-12वीसाठी आपल्या विद्यार्थ्यांना हे सोबत आहे. त्यामुळे म्हणून माझी पुन्हा विनंती आहे की यांचे विद्यार्थी वाढले पाहिजे आणि NCERTचे क्लासेसमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना टाका, जेणेकरून यांना तरी अधिक चांगलं वाटेल आणि चांगलं योग्य मार्गदर्शन आपण देऊ शकतो त्यांना. चांगलं योग्य मार्गदर्शन आपण त्यांना देऊ शकू आणि ते आपल्या चांगली तयारी करू शकेल. धन्यवाद. आणि अंजनगावमध्ये सगळ्यात पहिली पॅरेंट्स मिटिंग असेल हे की जे ट्युशन क्लासमध्ये सगळ्यात पहिली पॅरेंट्स मिटिंग आहे, जे ट्युशन क्लासमध्ये पॅरेंट्स मिटिंग घेतच नसतात. त्यामध्ये आम्हाला ज्या चान्स दिला इथं यासाठी जो इतिहास जमा झाला, इतिहासामध्ये नोंद झाली की अंजनगावामध्ये पॅरेंट्स मिटिंग आजपर्यंत कोचिंग क्लासेसची झाली नाही. धन्यवाद सर.